नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मानवी रक्ताभिसरण संस्था आपण आज पाहणार आहोत। पण रक्ताभिसरण संस्था पाहण्यापूर्वी त्यामधील महत्त्वाचा घटक जो की रक्त असतो, ब्लड असतो, तो आधी शिकणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात। आणि आजचा व्हिडिओ हा परीक्षाभिमुखच असणार आहे। जे काही प्रश्न रक्तावरती विचारले गेलेले होते ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहितीसह। तर बघा, रक्त म्हणजे काय? रक्त म्हणजे आपल्या शरीरातून वाहणारा तांबड्या रंगाचा किंवा लाल रंगाचा अपारदर्शक द्रव्य म्हणजे रक्त होय। आणि रक्त ही एक संयोजी ऊती आहे, ज्याला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर संयोजी ऊती तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर स्टडी ऑफ ब्लड, रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असं म्हणतात। रक्ताचा पीएच 7.4 आहे। ज्यावेळेस पीएच 7 असतो त्यावेळेस न्यूट्रल लेवलला असतं। 7 पेक्षा कमी ज्यावेळेस पीएच असतो त्यावेळेस ऍसिडिक लेवल, आणि 7 पेक्षा वरती ज्यावेळेस जात असतो पीएच त्यावेळेस तो बेसिक लेवल म्हणजेच अल्कलाइन किंवा क्षारीय असतो। पीएच इथे लक्षात पाहिजे। पुरुषांमध्ये रक्त 5.5 लिटर असतं तर स्त्रियांमध्ये 5 लिटर। आणि वजनाचा जर हिशोब केला तर 9% फक्त रक्त असतं आपल्या शरीरामध्ये वजनाच्या हिशोबात। आणि जर लिटर मध्ये जर विचारलं की संपूर्ण शरीरात रक्त किती लिटर असतं तर ते 5 ते 6 लिटर असतं। ठीक आहे, तर वजनी प्रमाणात विचारलेलं आहे का लिटर मध्ये, पुरुषांमध्ये का स्त्रियांमध्ये, हे देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर साठवणूक, कुठे साठवलं जातं ब्लड? प्लीहामध्ये, ज्याला इंग्लिश मध्ये स्प्लीन असं म्हणतात। तर प्लीहाला ब्लड बँक असं देखील म्हणतात। तर या टर्म्स दोन लक्षात ठेवायच्या आहेत। प्लीहाला ब्लड बँक देखील म्हटलं जातं कारण तिथे साठवणूक होते रक्ताची म्हणून। त्याचप्रमाणे त्याला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी असं देखील म्हणतात, म्हणजेच स्मशानभूमी कोणाची? आरबीसीची, लाल रक्तपेशींची स्मशानभूमी देखील या प्लीहाला म्हटलं जातं। ज्यावेळेस आरबीसी मरतात, आपण ज्यावेळेस आरबीसी आता बघणार आहोत थोड्या वेळाने, तिथे देखील मी हे सांगेल की ज्यावेळेस आरबीसी मरतात त्यावेळेस त्या प्लीहामध्ये जाऊन मरतात। ठीक आहे, तर ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी आणि ब्लड बँक प्लीहाला म्हटलं जातं। त्यानंतर रक्ताची निर्मिती अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो मध्ये होते। हाड जे असतं, हाडामध्ये एक फ्लुइड टाइप असतं, सॉलिड टाइप, सेमी सॉलिड टाइप, त्याला काय म्हणतात? अस्थिमज्जा किंवा बोन मॅरो, त्याच्यामध्ये रक्ताची निर्मिती होते। पण ज्यावेळेस जन्म होत नाही, बाळाचा जन्म होत नाही, ज्यावेळेस बाळ पोटामध्ये असतं, आईच्या गर्भामध्ये असतं, त्यावेळेस त्या भ्रूणामध्ये रक्ताची निर्मिती कुठे होत असते? तर ती यकृतात होत असते। ठीक आहे, आणि ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर मात्र रक्ताची निर्मिती अस्थिमज्जामध्ये व्हायला सुरुवात होते। तर हा देखील प्रश्न इथे विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर हिमोग्लोबिनची मात्रा देखील लक्षात ठेवायची आहे। पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन 14 ते 16 ग्रॅम असायला पाहिजे, तर स्त्रियांमध्ये 12 ते 14 ग्रॅम। त्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल ही 200 ग्रॅम असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जर वाढली तर ब्लॉकेज तयार होऊन हार्ट अटॅकची शक्यता असते। त्यानंतर बीपी, ब्लड प्रेशर, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नॉर्मल पेशंटमध्ये ते 120/80 इतकं पाहिजे। जर याच्यापेक्षा जास्त असेल तर हाय ब्लड प्रेशर, आणि याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? लो ब्लड प्रेशर। ठीक आहे, तर हा नॉर्मल आहे। बीपी चा देखील रेशिओ विचारला जातो 120/80। त्यानंतर विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे। तर याच्यावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहे, त्याचा स्क्रीनशॉट एक घेऊन टाका। याच्यानंतर आपण पाहणार आहोत की रक्ताची कार्य काय काय आहेत। रक्ताची कार्य बघा, शरीर पेशींना O2 देणे आणि CO2 घेणे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं श्वसन संस्थेच्या वेळेस की शरीर पेशी, ज्या पेशी असतात त्यांना ऑक्सिजन देणे आणि त्यांच्यामध्ये तयार झालेला CO2 परत नेणे हे कार्य आहे रक्ताचं, म्हणजेच वायूंची देवाणघेवाण असे म्हणू शकता। शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, आपलं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड आहे, जे नॉर्मल असतं, तर हे नियंत्रित ठेवणे। त्यानंतर पोषक द्रव्य पुरवणे, शरीराला आवश्यक असलेले पोषक द्रव्य पुरवणे। त्यानंतर उत्सर्जित पदार्थ, वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते उत्सर्जक इंद्रियांकडे पोहोचवण्याचं कार्य देखील रक्तच करत असतं।
त्यानंतर अंतःस्रावी ग्रंथीमधून जे संप्रेरक तयार होत असतात, सिक्रेट होत असतात, ते संपूर्ण शरीरामध्ये पसरवण्याचं कार्य देखील रक्तच करत असतं. आणि रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश देखील रक्तच करत असतो. हे सगळे कार्य आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नंतर. आता बघा, रक्ताचे 2 भागामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक आहे प्लाझ्मा किंवा रक्तामध्ये काय असतं तर प्लाझ्मा आणि कार्पसल्स. तर प्लाझ्मा 55 to 60% इतका असतो आणि कार्पसल्स म्हणजेच काय तर रक्तकणिका किंवा रक्तपेशी ज्याला मराठीत मध्ये म्हणतात ते 40 to 45% इतके असतात. आणि रक्तकणिका किंवा रक्तपेशींचे 3 टाइप्स पडतात किंवा कार्पसल्स मध्ये काय असतं तर आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स असतात. आरबीसी म्हणजे लाल किंवा तांबड्या रक्तपेशी, डब्ल्यूबीसी म्हणजे काय तर श्वेत किंवा पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स म्हणजे काय तर रक्तबिंबिका. तर ह्या देखील यांचा देखील अभ्यास ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस रक्तांची कार्य त्याच्यामध्येच येणार आहेत की कोण काय काय करतं. हे झालं ओव्हरऑल की रक्त काय करतं, पण रक्तामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टीच की यांच्यापैकी कोण हे कार्य करतं ते आपण आता पाहणार आहोत. तर आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पसल्स, डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड कार्पसल्स आणि प्लेटलेट्सला तर प्लेटलेट्सच म्हणतात. तर सगळ्यात अगोदर बघूयात प्लाझ्मा आणि त्याचं कार्य. तर बघा, प्लाझ्मा आपण पाहिला होता. प्लाझ्मा हा रक्तामध्ये 55 ते 60% असतो. याचा रंग फिकट पिवळा असतो, पेल येलोइश कलर. याच्यामध्ये 90 ते 92% पाणीच असतं. तर उरलेलं 6 ते 8% प्रोटीन्स म्हणजे प्रथिने असतात. हे प्रथिने 3 टाइप्सचे असतात. एक आहे फायब्रिनोजेन, दुसरा आहे अल्ब्युमिन्स आणि तिसरा आहे ग्लोब्युलिन्स. फायब्रिनोजेनचं काय काम आहे तर रक्त गोठवणे. ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते थोड्या वेळाने ती गोठून जाते तर हे गोठवण्याचं काम फायब्रिनोजेन करतं. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. अल्ब्युमिनचं कार्य काय आहे ऑस्मोसिस बॅलन्स ठेवणं. रक्तामधील साखर, मीठ यांचं पाणी किंवा मिनरल्स वगैरे ज्या काही गोष्टी असतात या सगळ्यांचं बॅलन्स किंवा यांना नियंत्रित ठेवणे ऑस्मोसिस बॅलन्स म्हणजे अल्ब्युमिन्स करत असतं. त्यानंतर ग्लोब्युलिन्स काय करतं रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्याचं कार्य हे ग्लोब्युलिन्स करत असतं. याच्याशिवाय प्लाझ्मामध्ये काही क्षार देखील असतात जसं की कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि क्लोरीन. त्याचप्रमाणे ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स आणि लिपिड्स देखील प्लाझ्मामध्ये असतात. आता या प्लाझ्मामधून जर हे 3 प्रोटीन्स जर आपण काढून टाकले तर जे काही उरतं त्याला सीरम असं म्हणतात. सीरम वरती देखील प्रश्न विचारलेला आहे की सीरम कुठे असतं तर सीरम प्लाझ्मामध्ये असतं आणि ते ज्यावेळेस आपण त्याच्यातनं प्रोटीन्स पूर्ण काढून टाकतो त्यावेळेस ते सीरम राहत असतं प्लाझ्मामध्ये आणि ज्याचा उपयोग वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी करतात. आता आपण आरबीसी विषयी पाहूयात. आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पसल ज्याला लाल किंवा तांबड्या रक्तपेशी असं म्हणतात आणि वैज्ञानिक भाषेत त्याला एरिथ्रोसाइट असं म्हणतात. यांची संख्या 50 लाख किंवा 5 मिलियन असते. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स पेक्षा सर्वात जास्त काय असतं रक्तामध्ये तर आरबीसी असतं असं तुम्ही म्हणू शकता. 95% जवळपास रक्तपेशींमध्ये आरबीसीच आपल्याला दिसतात. यांचा आकार गोल आणि चपटा असतो. ठीक आहे, गोल आणि अशा प्रकारचा चपटा असा आकार या आरबीसींचा असतो. ठीक आहे, केंद्रक नसते, न्यूक्लियस नसतं, त्यामुळे पेशी विभाजन होत नाही. एक्सेप्शन आहेत किंवा काही अपवाद आहेत, उंट आणि लामा यांच्यामध्ये मात्र केंद्रक असतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे इथे, म्हणजे इथे मार्क करते मी. आता कमतरता, जर आरबीसी ची कमतरता असेल रक्तामध्ये तर एनिमिया हा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे माणसाचा चेहऱ्याचा रंग उडतो, तो असा पिवळसर पांढरा असा व्हायला लागतो, काही त्याच्यामध्ये एनर्जी वगैरे राहत नाही, कोणतंच कार्य करण्याची त्यांच्यामध्ये त्यांना उत्साह वाटत नाही. अशा प्रकारे हा एनिमिया आजार असतो. तर बघा, रक्तामध्ये आरबीसी असतात आणि आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन मध्ये आयर्न लोह असतं. तर हे तुम्ही असा सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता. तर बघा, हिमोसाइटोमीटर हे जे मीटर आहे ते रक्तामधील आरबीसी काउंट करण्यासाठी मोजण्यासाठी
हे मीटर वापरलं जातं, ज्याचं नाव आहे हिमोसायटोमीटर. व्हाईट ब्लड कार्पसल्स किंवा पांढऱ्या किंवा श्वेत रक्तपेशी यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नसल्यामुळे किंवा जे रेड पिगमेंट असतं तेच नसल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या असतात या. ठीक आहे, यांना ल्युकोसाइट असं सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हटलं जातं. जो रक्ताचा जो कॅन्सर होत असतो, आपण जे ऐकतो की ब्लड कॅन्सर झाला, तर हा याच व्हाईट ब्लड कार्पसल्सलाच होत असतो, ज्याला ल्युकेमिया असं म्हणतात, रक्ताच्या कॅन्सरला इंग्लिशमध्ये. तर याच्यामध्ये काय होतं, जी संख्या आहे WBC ची 6 ते 10,000 असायला पाहिजे, पण ज्यावेळेस ल्युकेमिया होतो, रक्ताचा कॅन्सर होतो, त्यावेळेसच या WBC अनिश्चितपणे यांची वाढ होते आणि रक्तामध्ये ज्या RBC असतात, प्लेटलेट्स असतात, त्यांना ते वाढू देत नाहीत. ह्याच वाढत राहतात आकाराने अनिश्चितपणे, त्यामुळेच हा कॅन्सर होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची संख्या आपण बघितली 6 ते 10,000. याचा आकार अनिश्चित आहे. आपला आकार ते मनाने बदलतात, जसं अमिबा स्वतःचा आकार बदलतो, अमिबा आपण काढू शकत नाही. त्याचप्रमाणे WBC चाही अनिश्चित आकार असतो आणि जवळपास 10 मायक्रॉन इतका असतो आणि RBC पेक्षा आकाराने मोठ्या असतात WBC. तिथे मी मायक्रॉन मध्ये सांगायचं राहिलं होतं RBCच्या वेळेस, तर 7.2 मायक्रॉन RBCचा आकार जिथे तुम्ही लिहिला असेल तिथे 7.2 मायक्रॉन लिहा. इथे 10 मायक्रॉन आहे WBCचा आकार. त्याच्यानंतर केंद्रक याच्यामध्ये असतं, केंद्रक न्यूक्लियस प्रेझेंट असतं, त्यामुळे याचं पेशी विभाजन होतं आणि त्या पेशी विभाजनाला पेशींचं सूत्री विभाजन असं म्हणतात. याचा जीवनकाल 10 ते 12 दिवस असतात. 10 ते 12 दिवसांनी WBC मरतात, तिथेच मरतात. जसं की RBC मेल्यानंतर त्या प्लीहामध्ये जात होत्या, म्हणून त्यांना ग्रेव्हयार्ड ऑफ RBC असं म्हणत होते प्लीहाला. तर RBCचा जीवनकाल 120 दिवस होता. बहुतेक हे पण माझं राहिलं होतं, 120 दिवस जीवनकाल कोणाचा आहे, RBCचा आहे. जर तुम्ही 10 आणि 12ला जर गुणलं तर 120 येतं आणि 120 हा RBCचा जीवनकाल आहे, तर WBCचा 10 ते 12 दिवस आहे, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचं कार्य काय आहे ते रोगकारक सूक्ष्म जीवांचा नाश करणं. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एखादा रोग येतो किंवा आपल्याला समजा ताप येतो, त्यावेळेस ह्या रोगकारक सूक्ष्म जीवांचा नाश करायचं काम करतात. सगळ्यात अगोदर त्या काय करतात, ऍक्टिव्ह होतात WBC कोणताही रोग आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर, आणि मग आपल्या शरीराचं तापमान वाढतं. कोणताही रोग आल्यानंतर आपल्याला आधी ताप येतो, कारण ह्या ऍक्टिव्ह झालेल्या असतात WBC आणि त्याला मारायचं काम करत असतात, त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान देखील वाढतं, म्हणून यांना शरीराचं सैनिक असं देखील म्हणतात. ठीक आहे, तर ही देखील कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर WBC चे 5 टाइप्स आहेत, त्यापैकी 2च टाइप आपल्याला इथे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे आहेत. पहिला टाइप आहे लिम्फोसाइट. याच्यामध्ये परत 3 सेल्स असतात, एक T सेल, B सेल आणि नॅचरल किलर सेल्स. यांचं कार्य काय आहे लिम्फोसाइटचं, की ज्यावेळेस एखादा रोग आपल्या शरीरामध्ये येतो, त्यावेळेस त्यांना मारण्याचं काम, म्हणजे WBC तर करतातच, पण WBC मध्ये पण कोणती सेल करते, तर ती आहे लिम्फोसाइट. बघा सायन्स जे आहे ना, ते एकात एक खूप गोष्टी असतात. जसं की रक्त जे आहे, आपण पहिल्यांदा बघितलं होतं रक्ताच्या कार्यामध्ये की सूक्ष्मजीवांचा नाश करणे हे त्याचं काम आहे, पण मग रक्तात पण कोण, WBC, आणि WBC मध्ये पण कोणती सेल, तर लिम्फोसाइट. ठीक आहे, तर असं एकात एक कन्सेप्ट फार असतात सायन्स मध्ये. तर लिम्फोसाइट मधील T सेल, B सेल ह्या 2 सेल लक्षात ठेवायच्या आहेत. T आकाराच्या असतात म्हणून त्यांना T सेल असं म्हणतात. B सेल नॅचरल किलर सेल. तर ह्यांचं काम काय आहे की जो कोणता रोग आलेला असेल त्यांना मारायचं काम ह्या करतात. त्यानंतर ते जे रोगकारक सूक्ष्म जंतू असतात त्यांना खाण्याचं काम कोण करतं, तर ते मोनोसाइट करत असतं. ठीक आहे, तर ह्या 2 सेल इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे त्या लक्षात ठेवायच्या आहेत. बाकीच्याही 3 आहेत, पण त्या एवढ्या इम्पॉर्टंट नाहीयेत. आणि रक्तपेशींमधील तिसरा प्रकार म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स याला थ्रोम्बोसाइट असं देखील म्हणतात. यांची संख्या 1.5 ते 3.5 लाख इतकी पाहिजे. यांचा आकार चपटा असतो आणि या रंगहीन असतात, कलर असतो यांना. 3 मायक्रॉन इतका याचा आकार असतो, म्हणजे सर्वात लहान असं आपण म्हणू शकतो. यांचा जीवनकाल 7 ते 10 दिवस इतकाच असतो, त्यानंतर या मरतात.
यांना देखील केंद्रक नसतं, यांच्यामध्ये देखील केंद्रक नसतं आणि यांचं कार्य आहे शरीराला शक्ती प्रदान करणे. आपल्यामध्ये जर एनर्जीच नसेल तर समजून जायचं की आपले प्लेटलेट्स काहीतरी कमी होत आहेत. ठीक आहे. आणि जर आपल्याला कोणतंच काम करावं असं वाटत नसेल, उत्साह नसेल, तर असं समजायचं आपल्यामध्ये काय नाहीये, हिमोग्लोबिन नाहीये. आणि स्त्रियांमध्ये जास्त करून हिमोग्लोबिनचा खूप प्रॉब्लेम असतो किंवा कमी असतं. त्यामुळे HB वाढेल असं काहीतरी त्यांनी खायला पाहिजे, ज्याने उत्साह अभ्यास करण्याचा जो आहे तो टिकून राहील. आता बघा, ज्यावेळेस डेंग्यू वगैरे होतो त्यावेळेस प्लेटलेट्सच कमी होतात. ठीक आहे, प्लेटलेट्स कमी होतात. जी संख्या आहे इथे 1.5 ते 3.5 लाख जेवढे प्लेटलेट्स पाहिजेत तेवढी राहत नाही, ती अगदी 20-1 हजारापर्यंत इतकी कमी होत असते. मग त्यामुळे तो माणूस म्हणजे पलंगावर उठू देखील शकत नाही, इतका तो कमजोर होत असतो. ज्यावेळेस डेंग्यू वगैरे होतो त्यावेळेस प्लेटलेट्स वरती हल्ला होत असतो. आणि आता बघा, शेवटी आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स याचा रेशिओ रक्तामध्ये कशा प्रमाणात असतो? 601 आणि 1:40. 600:1:40 इतका प्रमाणात रेशिओ पाहिजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्सचा आपल्या रक्तामध्ये. तर हा रेशिओ देखील विचारलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्त म्हणजे काय, रक्ताचे कोणकोणते प्रकार असतात या सगळ्यांची माहिती घेतलेली आहे परीक्षाभिमुख पद्धतीने. कुठल्या ना कुठल्या परीक्षेत यापैकी कोणता ना कोणता प्रश्न हा जरूर विचारला गेलेला होता. त्यामुळे इथे लिहिलेला शब्द हा महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.